धडा 20वा. चला च शोधायला. इथे पहा मुलांनो, आपल्याला हे चित्र दिलेले आहे. ह्या चित्रामध्ये काय दिलेले आहे? तर आपण इथे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ. पहिला प्रश्न आहे, हे चित्र कसले आहे? तुम्ही सांगा बरे, हे चित्र कसले आहे? हे चित्र घराचे आहे. दुसरा प्रश्न, आजी काय करीत आहे? आजी भाजी चिरत आहे. आई काय करीत आहे? आई पीठ साळत आहे. चहा कोण गाळत आहे? चहा बाबा गाळत आहेत. मुलीने भाकरी कशाने पकडली आहे? सांगा बरे मला. मुलीने भाकरी चिमट्याने पकडली आहे. चेंडू बरोबर कोण खेळत आहे? चेंडू बरोबर लहान भाऊ खेळत आहे. किंवा आपण म्हणू शकतो लहान मुलगा खेळत आहे. प्रश्न 7वा. चित्रातील च ने सुरू होणाऱ्या वस्तूंची व क्रियांची नावे सांगा. च पासून चालू होणारी वस्तू कोणती आहे? चेंडू. चेंडूने कोणती क्रिया होते? खेळण्याची. त्याच्यानंतर चाळणी. चाळणीने कोणती क्रिया होते? चाळणे. चिमटा. चिमट्याने कोणती क्रिया होते? पकडण्याची. चूल. चूल कोणती क्रिया करते? आपल्याला उष्णता देण्याची. ज्याच्यामुळे आपण काय करू शकतो? चुलीमुळे स्वयंपाक तयार करू शकतो. आपण हे EVSच्या चॅप्टर मध्ये पाहिलं का नाही? डिफरंट मेथड्स ऑफ हीटिंग. डिफरंट मेथड्स that gives us heat. By firewood we get heat to cooking. तर ही आहे चूल. चूल आपल्याला उष्णता देते स्वयंपाक करण्यासाठी. तर चूल काय करते? कोणती क्रिया करते? उष्णता देते. चहा पिण्यासाठी. कोणती क्रिया? पिणे. पिण्याची क्रिया होते की नाही? च पासून अजून काय आहे इथे? पहा, चप्पल. चप्पल कशासाठी वापरतो आपण? चालण्यासाठी. चादर. चादर कशासाठी वापरतो आपण? अंगावर घेण्यासाठी. तर त्यालाच आपण काय म्हणणार? पांघरून घेण्यासाठी. चाक. चाकाचा वापर कशासाठी होतो? चाकापासून कोणती क्रिया होते? फिरण्याची. चाक काय करतो? फिरतो. हो की नाही? तर फिरणे. कोणती क्रिया होते? फिरण्याची. तर समजले तुम्हाला विद्यार्थ्यांनो? दाराच्या बाहेर कोणत्या वस्तू आहेत? दाराच्या बाहेर चाक आणि चप्पल ह्या वस्तू आहेत. शब्दार्थ. कपडे मीन्स क्लोथ्स. पुस्तके बुक्स. खाट बेड. चाक व्हील. आजी ग्रँडमदर. चूल an earthen fireplace. पाटा वरवंटा. ग्राइंडिंग स्टोन. विळी an instrument to cut vegetables. डबा. टिन. चाळणी. सेव. चहा. टी. चिरणे. टू कट. भांडी. वेसल्स. चिमटा. पिन्सर्स किंवा टॉंग्स. चवड. नीटली अरेंज्ड पाईल. चेंडू. बॉल. भाज्या. व्हेजिटेबल्स. स्वयंपाकघरातील वस्तू व त्यांचे उपयोग यांच्या जोड्या जुळवा. इथे चित्र दिलेले आहेत वस्तूंचे आणि इथं त्यांचे उपयोग सांगितले आहेत. तर आपल्याला काय करायचे? त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. ही काय आहे? कढई.
तर कढई आपण कशासाठी वापरतो? पुऱ्या तळण्यासाठी. तर हा डॉट आपल्याला याला जोडायचा आहे. हा आहे माठ. माठ कशासाठी वापरला जातो? तो वापरला जातो पाणी साठवण्यासाठी. ही आहे शेगडी. आहे की नाही? ही कशासाठी वापरली जाते? अन्न शिजवण्यासाठी. अन्न शिजवण्यासाठी आपण वापरतो ना. हा आहे डब्बा म्हणजेच टीन. हा कशासाठी वापरला जातो? सांगा मला. खाऊ भरून ठेवण्यासाठी. मम्मी घरी बनवते की नाही? चकल्या, करंज्या, कधी चिवडा. तर तो काय करते? एका डब्यामध्ये भरून ठेवते. ज्यामुळे आपल्याला समजते की चला मम्मीने आज काहीतरी खूप छान बनवलं आहे आणि आपण ते घेऊन खातो. ही आहे कप बशी. तर हे आपण कशासाठी वापरतो? चहा पिण्यासाठी. हे आहे ताट. ताट कशासाठी वापरतो आपण? जेवण जेवण्यासाठी. पोळपाट आणि लाटणे कशासाठी वापरतो आपण? चपात्या करण्यासाठी. चाळणी पीठ चाळण्यासाठी. समजले? इथं वस्तू दिलेल्या आहेत आणि त्यांचे उपयोग. समजले? आता पहा. मागील पानावरील चित्रातील च च्या बाराखडीतील शब्द पुढे लिहा. उदाहरण दिलेले आहे चमचा. आता चमच्यानंतर काय येणार? चहा, चमचे, चवड, चळत, चप्पल, चाक, चादर, चाळणी, चिमटा, चिरणे. जे आपण लिहिले आहे त्याला गोल करू म्हणजे आपल्याला समजेल. चला पुढे काय लिहू? पुढे असणारे शब्द चूल, चेंडू. चूल, चेंडू. ह्यालाही आपण गोल करूया. चूल, चेंडू. चूल, चेंडू. चला मुलांनो, आपण च पासून होणारे शब्द लिहिले. मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.